साहेब यांचं अभिनंदन करतो। दिलासा दिया और हमारा केस लड़ना चालू किया। बाकी की बात आप इनसे पूछ लीजिए। लेकिन आप एक डिफेन्स सर्व्हिस से जुड़े हुए थे, तुम्ही एका डिफेन्स सर्व्हिसला जोडलेला होता, अशामध्ये तुमच्यावरती अशा प्रकारचे आरोप होणं, त्यानंतर तुमच्या ड्युटीमध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम होणं आणि 17 वर्षाचा लढा कशा प्रकारे म्हणजे ड्युटी जॉईन करताना आणि आत्ता परत झालेले आरोप आणि आत्ताचा निकाल बीती टाई विसार दे, जो बीत गया वो बीत गया। हम आज जो विक्ट्री है उसको हमें सेलिब्रेट करने दीजिए। जो बीत गया उसका हमारा मतलब वो दोबारा उसको पेनफुल एक्सपीरियंस को दोबारा दोहराने की मैं नहीं समझता कि ऐसे वक्त में कोई आवश्यकता है। धन्यवाद। सर शेवटचा प्रश्न, कोर्टाने अशी काय निरीक्षणं नोंदवली जेणेकरून तुम्ही तुमची निर्दोष किंवा जे सगळ्यांची निर्दोष जजमेंट पढ़ लीजिए, डिटेल जजमेंट आएगा वो पढ़ लीजिए। तर आपल्यासोबत वकील सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर काय सांगाल की एकूणच कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे, मात्र 17 वर्ष लागले, कोर्टाने अशी कोणती निरीक्षणं नोंदवली होती? वास्तवाती दादांत खोटेपणाची केस होती। आपल्याला जर ठाऊक असेल, ज्या 2008मध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्ट घडला होता, तर त्या काळामध्ये पोलिसांना जे सूत्र सापडले होते तर ते सिमीचे कार्यकर्ते होते, त्यांच्याविरुद्ध पुरावा होता, त्यांना अटक करण्यात आली होती आणि कारवाई सुरू झाली होती। परंतु 2009मध्ये लोकसभाच्या निवडणुका देखील होत्या आणि काँग्रेस गव्हर्नमेंट ही बॅकफूटवर होती, कारण की सतत बॉम्ब ब्लास्ट होत होते। म्हणून त्यांना एक कॉईन करायचं होतं टेरर की हिंदू टेरर, म्हणून त्यांनी त्या सिमीच्या कार्यकर्त्यांना सोडून दिलं आणि मेजर उपाध्याय म्हणा, साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित या सर्वांना खोटं गोवलं मॅटरमध्ये। तर एकंदरीत कोणताही पुरावा नव्हता, त्यांनी प्रयत्न केला मोकोका लावून काहीतरी कन्फेशन घेऊ, पण तेही साध्य झालं नाही आणि अल्टिमेटली आज बघा निर्णय आलेला आहे, सगळे निर्दोष सुटलेले आहेत। सर कोर्टाने अशी निदर्शनं नोंदवली की पुरावे नव्हते किंवा पुरावे जे आहेत ते मॅनिप्युलेट करण्यात आले होते, पुराव्यांची छेडछाड करण्यात आलेली होती। UAPAचा सुद्धा कोर्टाने जे आहे उल्लेख केलेला आहे, एकूणच काय सांगाल याबद्दल? हो, जसं आपण वारंवार बोलत आहोत की खोटे पुरावे तयार करण्यात आले, तर बघा अनेक साक्षीदार येऊन बोलले होते की आम्ही कोणतंही वक्तव्य केलेलं नाही पोलिसांपुढे, आमचे जे जबाब नोंदवले ते खोटे आहेत आणि आम्ही त्यांना समर्थन करत नाही। सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी बॉम्ब प्लांट करण्यात आलं होतं RDX, आणि एक क्राईम ब्रँचचे अधिकारी शेखर बागडे त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता की त्यांनी ते ATSच्या सांगण्यावर प्लांट केला होता, ते देखील साध्य करता आलं नाही त्यांना। अल्टिमेटली आज कोर्टाने निर्णय दिलेला आहे। तर आपल्यासोबत होते मेजर उपाध्याय यांचे वकील, ज्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की अनेक जे साक्षीदार होते त्यांनी कोर्टासमोर येऊन सांगितलं होतं की साक्ष आम्ही अशा कुठल्या प्रकारची नोंदवली नाही आहे, जी पोलिसांनी जे आहे त्यांच्या जबाबात म्हटलं होतं, ज्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी म्हटलं होतं। पण मात्र आज मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये 7ही आरोपींची जी आहे NIA कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।